नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की BAMS कट ऑफ 2024 कास्टनुसार आपण ते सविस्तर पाहणार आहोत। 2024मध्ये एवढ्या मार्कवर तुम्हाला प्रायव्हेट BAMS कॉलेज मिळू शकते। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आणि तुम्हाला नीट UGच्या काउन्सिलिंगसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील ते माहीत नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ते व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पहा, म्हणजे तुमचे कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट राहिले असतील तर ते तुम्हाला कळून जातील। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नवीन BAMSचे किंवा MBBSचे कॉलेज झाल्यामुळे ह्या कट ऑफमध्ये 1-2 मार्कांनी कमी किंवा जास्त होऊ शकते। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ। मित्रांनो, पहिली कॅटेगरी आहे SC कॅटेगरीसाठी एक्सपेक्टेड मार्क तुम्हाला 325 पाहिजे आहेत प्रायव्हेट BAMS कॉलेजसाठी। आणि दुसरी कॅटेगरी आहे OBC। तुम्ही OBC कॅटेगरीतून असताल तर एक्सपेक्टेड मार्क तुम्हाला 330 प्लस पाहिजे आहेत। पुढची कॅटेगरी पाहूयात। मित्रांनो, ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला एक्सपेक्टेड मार्क सध्याला इथं 2024ला 335 प्लस पाहिजे आहेत। पुढची कॅटेगरी पाहूयात। पुढची कॅटेगरी आहे NT3। ह्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना मार्क पाहिजे 330 प्लस। मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत तुमचा पेपर चेक केला असेल ॲन्सर कीमधून, तर तुमचा स्कोर किती येत आहे ते कमेंट करून एकदा नक्की सांगा। पुढची कॅटेगरी पाहूयात। पुढची आहे NT2। ह्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड मार्क पाहिजेत 330 प्लस। पुढची कॅटेगरी आहे VJ। ह्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना 228 प्लस मार्क पाहिजे आहेत प्रायव्हेट BAMS कॉलेजसाठी। पुढची आणि शेवटची कॅटेगरी पाहूयात। पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड मार्क पाहिजेत 240 प्लस। इतके जर तुमचे मार्क असतील तर तुम्हाला 2024ला प्रायव्हेट BAMS कॉलेज मिळू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर त्या कमेंट करून नक्की सांगा। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।